विद्यार्थी मित्रो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मित्र हो, आपण पाहतोय तो म्हणजेच कंपनी कायदा, कंपनी लॉ किंवा कंपनी कायद्याचे घटक एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ SY BCom या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे। मित्र हो, या कंपनी कायद्याच्या संदर्भात आतापर्यंत आपण 3 भाग पाहिलेले आहेत। एक, कंपनी, त्याचे प्रकार, त्यानंतर दुसरा कंपनीची निर्मिती, त्यानंतर तिसरा भाग कंपनीचे घटनापत्रक। आज आपण पाहतोय तो म्हणजे नियमावली। हा नियमावलीतला चौथा भाग आपण पाहताना नियमावली म्हणजे काय, या नियमावलीच्या अनुषंगाने मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असू शकतील याचाही आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप आपणा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्च स्वागत करीत आहे। आणि चला पाहूया आपण आपला या कंपनी कायदा सिरीज मधला पुढचा भाग, नियमावली। तर हे नियमावलीमधील प्रामुख्याने मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहण्यापूर्वी आपल्याला पाहावं लागेल की ही नियमावली म्हणजे काय असते नक्की। तर नियमावलीचा एकंदरीत भाग पाहताना आपल्याला असं लक्षात येईल की कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थित व कार्यक्षम कारभार असल्याशिवाय कंपनीला यश मिळू शकत नाही। कंपनीचा कारभार पूर्णपणे संचालक मंडळाच्या अधिपत्याखाली चालू असतो आणि कंपनीच्या अंतर्गत कारभारासाठी काही नियम असणे आवश्यक आहे। या नियमांना प्रामुख्याने नियमावली असं संबोधलं जातं। कंपनीचे घटनापत्रक व कंपनीचे नियमावली हे 2 अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत। या 2 दस्तऐवजाशिवाय कंपनीची स्थापनाच होऊ शकत नाही। कंपनीचे घटनापत्रक हे मुख्य दस्तऐवज असले तरी त्यातील माहिती संक्षिप्त स्वरूपाची असते। कंपनी स्थापनेच्या मूलभूत अटी त्यामध्ये असतात, परंतु कंपनीच्या अंतर्गत कामकाजाची माहिती त्या घटनापत्रकामध्ये फारशी नसते। म्हणून घटनापत्रकाला पूरक ठरणारा दुसरा महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे कंपनीची नियमावली होय। नियमावलीत कंपनीच्या अंतर्गत कारभारासंबंधीचे नियम व दैनंदिन कामकाजासंबंधीचे नियम दिलेले असतात। कंपनी कायद्याच्या तरतुदींना अनुसरून नियमावली तयार केलेली असते व आवश्यकतेप्रमाणे त्यात वेळोवेळी दुरुस्ती किंवा बदल केला जातो। घटनापत्रक हे कंपनीचे मूलभूत दस्तऐवज असले तरी नियमावली हे कंपनीच्या दृष्टीने दुय्यम स्वरूपाचे दस्तऐवज मानले जाते। घटनापत्रकाने कंपनीची बाह्य चौकट किंवा सीमारेषा ठरविली जाते, तर चौकटीच्या आत कशा पद्धतीने कंपनीचे कामकाज चालेल याची माहिती नियमावलीत असते। म्हणून दोन्हीही दस्तऐवज अत्यंत महत्त्वाचे आहेत। दोन्हीही दस्तऐवज हे एकमेकांना परस्पर पूरक असणे आवश्यक आहे। कंपनी कायद्यानुसार सार्वजनिक कंपनीपेक्षा खाजगी मर्यादित कंपनीला किंवा हमीने मर्यादित कंपनीला नोंदणी करताना घटनापत्रकाबरोबरच नियमावलीतील प्रत नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावी लागते। सार्वजनिक कंपनी नोंदणी करताना नियमावलीची प्रत जोडली तरी चालते किंवा सार्वजनिक कंपनी कायद्यातील परिशिष्ट टेबल ए चा वापर त्या ठिकाणी करू शकते। आता या कंपनी कायदा 2013 च्या कलम 2 उपकलम 5 मध्ये नियमावलीची व्याख्या दिलेली आहे। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पूर्वीच्या कंपनी कायद्यानुसार म्हणजे 2013 पूर्वीचे जे काही कंपनी कायदे होते त्यानुसार किंवा सध्याच्या प्रचलित कंपनी कायद्यानुसार म्हणजे 2013 च्या कंपनी कायद्यानुसार मूलतः तयार केलेले आणि वेळोवेळी सुधारित केलेले कंपनीचे अंतर्गत व्यवस्थेचे नियम म्हणजे कंपनीची नियमावली होय। कंपनीच्या घटनापत्रकातील उद्देश साध्य करून घेण्यासाठी आणि कंपनीचा अंतर्गत कारभार सुरळीत व कार्यक्षमपणे चालावा म्हणून कंपनीने स्वतः तयार केलेल्या नियमांना अथवा टेबल ए मधून घेतलेल्या नियमांना व नियमांच्या समूहाला
कंपनी नियमावली असे म्हटले जाते. पुढील प्रकारच्या कंपन्यांना स्वतःची नियमावली असलीच पाहिजे. 1. भागांनी मर्यादित असलेली खाजगी कंपनी, हमीने मर्यादित असलेली कंपनी आणि अमर्यादित कंपनी. भागांनी मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीला मात्र स्वतःची वेगळी अशी नियमावली असलीच पाहिजे असे कायदेशीर बंधन नाही. अशी कंपनी कोष्टक अ टेबल ए मधील काही अथवा सर्व नियम स्वीकारून आपली स्वतंत्र नियमावली तयार करू शकते. तसेच अशा सार्वजनिक कंपनीने घटनापत्रकासोबत नियमावलीची नोंदणी केलीच पाहिजे असे कायदेशीर बंधन या सार्वजनिक कंपनीवर नसते. अशा कंपनीच्या बाबतीत टेबल ए मधील सर्व नियम म्हणजेच कंपनीची नियमावली आहे असे समजण्यात येते. आता या नियमावलीमध्ये कोणता तपशील असतो? 1. कंपनीचे भाग भांडवल व त्यांचे विविध प्रकारच्या भागात केलेली विभाजन किंवा भागांची दर्शनी किंमत. 2. भाग भांडवल उभारणी व भाग वाटपाची प्रक्रिया आणि त्या संबंधीचे नियम. 3. भाग प्रमाणपत्र वाटपाचे नियम. 4. भाग जप्ती व जप्त केलेल्या भागांची पुनर्विक्री या संबंधीच्या कायदेशीर तरतुदी किंवा नियम. 5. भागांचे हस्तांतर त्या संबंधीच्या कायदेशीर तरतुदी किंवा नियम. 6. भागांचे संक्रमण किंवा वारस नोंद. 7. भाग विमेकर्याबाबतची माहिती, त्याला द्यावयाच्या कमिशन बाबतचे नियम. भाग भांडवलाची पुनर्रचना म्हणजे भाग भांडवल कमी करणे वाढविणे याबाबतचे नियम. कंपनीच्या सर्व सभेचे नियम, प्रतिनिधीच्या नेमणुका आणि मतदानाचे नियम. संचालकांची संख्या, त्यांचे अधिकार, त्यांचे वेतन, जबाबदाऱ्या इत्यादी. लाभांश वाटपाची पद्धती व राखीव निधी संबंधीचे नियम. कंपनीचे हिशेब वह्या ठेवण्यासंबंधीचे नियम. कंपनीच्या ऑडिटर म्हणजेच हिशेब तपासणीसाठी नेमणूक, त्याचा मोबदला याबाबतचे नियम. संचालक मंडळाच्या सभेचे नियम व त्याची कार्यपद्धती. कंपनी चिटणीस, कार्यकारी संचालक, व्यवस्थापक यांच्या नेमणुका, पात्रता, त्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या या संबंधीचे सर्व नियम किंवा तरतुदी. कंपनीचा शिक्का व त्याचा उपयोग याबाबतचे नियम. सर्वसाधारण सभेचे प्रकार व विविध सभा आयोजन करण्याचे नियम व पद्धती आणि कंपनीचे विसर्जन किंवा विसर्जनासंबंधीच्या सर्व कायदेशीर तरतुदी आणि प्रक्रिया इत्यादी सर्व बाबी या नियमावलीमध्ये समाविष्ट असतात. आणि म्हणूनच कोणत्याही कंपनीला कारभार व्यवस्थित किंवा कार्यक्षमपणे करण्यासाठी नियमावली हे दस्तऐवज अतिशय उपयुक्त असते. हा गोषवारा आपण या नियमावलीबाबतचा पाहिलेला आहे. आता आपण सुरू करतोय तो म्हणजे नियमावलीवर जर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आले तर ती कशी असू शकते. प्रश्न पहिला, कंपनी कायदा 2013 कलम डॅश डॅश मध्ये नियमावलीची व्याख्या दिलेली आहे. मगाशी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कलम 2 उपकलम 5 मध्ये नियमावलीची व्याख्या दिलेली आहे. ए. प्रश्न क्रमांक 2, सार्वजनिक कंपनीला स्वतंत्र नियमावलीची आवश्यकता असते का? नाही. केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल. मात्र त्यांना कायदेशीर बंधन नाही की स्वतःची स्वतंत्र नियमावली केलीच पाहिजे आणि म्हणून आपल्याला उत्तर सांगता येईल ए नसते. मात्र खाजगी कंपनीला, हमीने मर्यादित कंपनीला आणि अमर्यादित कंपनींना या 3 कंपन्यांना स्वतःची स्वतंत्र नियमावली करणं आवश्यक आहे. सार्वजनिक कंपनीला नाही केली नियमावली तरी चालू शकते. कंपनी कायद्यातील परिशिष्ट ए मधील टेबल 1 चा उपयोग कंपनी नियमावली म्हणून करू शकते. प्रश्न क्रमांक 3, भागांनी मर्यादित असलेल्या खाजगी कंपनीला स्वतःची वेगळी किंवा स्वतंत्र नियमावलीची आवश्यकता असते का? हो, असते. प्रश्न क्रमांक 4, हमीने मर्यादित असलेल्या कंपनीला स्वतःची वेगळी स्वतंत्र नियमावलीची आवश्यकता असते का? हो, असते. मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5, अमर्यादित असलेल्या कंपनीला स्वतःची वेगळी स्वतंत्र नियमावलीची आवश्यकता असते का? हो. म्हणजे या तिन्ही कंपन्या ज्या आहेत, भागांनी मर्यादित असलेली खाजगी कंपनी, हमीने मर्यादित कंपनी आणि अमर्यादित कंपनी, या तिघांनाही स्वतंत्र नियमावली केलीच पाहिजे असं कायद्याचं बंधन आहे. प्रश्न क्रमांक 6, नियमावली म्हणजे कंपनी व तिचे सभासद यामधील काय आहे
तर त्यामधील एक करार आहे, ठराव प्रस्ताव नाही, करार आहे. प्रश्न क्रमांक 7, सभासदांनी कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी केलेले नियम अथवा नियमांची यादी म्हणजे नियमावली होय, बी. प्रश्न क्रमांक 8, कंपनी नियमावली ही घटनापत्रकाला पूरक असली पाहिजे, समांतर असू नये आणि विरुद्ध तर अजिबात असू नये. तर ती कशी असली पाहिजे? घटनापत्रकाला सहाय्य करणारी, पूरक, की जेणेकरून घटनापत्रकातील कुठल्याही विधानाचा त्या ठिकाणी भंग होता कामा नये, म्हणून उत्तर आहे ए, पूरक. प्रश्न क्रमांक 9, कंपनी व तिचे सभासद यांच्यातील अधिकार, जबाबदाऱ्या व परस्पर संबंध कशामुळे स्पष्ट होतात? घटनापत्रकामुळे होतात का? नाही. माहिती पत्रकामुळे? नाही. तर ते कशामुळे होतात? नियमावलीमुळे. आणि मगाशीच आपण नियमावलीतील तपशील पाहताना सांगितलं होतं काय? सभासद, संचालक, त्यांचे अधिकार, जबाबदाऱ्या हे सगळं या नियमावलीत दिलेले असतात, म्हणून बी नियमावली. प्रश्न क्रमांक 10, कंपनी आणि संचालक यांच्यातील असणारा करार म्हणजे? पुन्हा उत्तर आपलं ए, नियमावली. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता तपशील नियमावलीत दिलेला असतो? कंपनीचे भांडवल व त्याचे प्रकार आहेत का नियमावलीत? कंपनी सभेचे नियम आहेत का? कंपनी विसर्जनाचे नियम आहेत का? हो, हे सगळे नियमावलीत दिलेले आहे. आपण नियमावलीतील तपशील ज्यावेळेस अभ्यासला त्यावेळेस आपल्याला हे सगळे भाग तिथे दिसून आलेले आहे आणि म्हणून उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता तपशील नियमावलीत दिलेला नसतो? भाग हस्तांतरासंबंधीचे नियम आहेत, भाग संक्रमणासंबंधीचे की आहेत, लाभांश वाटपासंबंधीचे नियम आहेत, नामविधान हे घटनापत्रकाशी संबंधित आहे, त्यामुळे डी या नामविधानाचा नियमावलीशी संबंधी कुठलाही प्रकारे संबंध अस्तित्वात नसतो. प्रश्न क्रमांक 13, कंपनी नियमावलीत बदल किंवा दुरुस्ती करायची असेल तर कुठला ठराव त्या ठिकाणी संमत करणं आवश्यक आहे? तर कंपनी नियमावलीतील बदल आणि दुरुस्तीसाठी सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी विशेष ठराव संमत करणं आवश्यक आहे, उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 14, कंपनी कायद्याच्या परिशिष्ट अ टेबल 1 मध्ये कंपनीच्या कशा बाबतचे नियम दिलेले आहेत? तर ते दिलेले आहेत कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाबाबत. कंपनी कायदा 2013 च्या परिशिष्ट अ आणि टेबल 1 मध्ये संपूर्णतः कंपनीचा कारभार कसा करावा याबाबतचे नियम दिलेत आणि पुढे जे दिलेले आहेत स्थळ विधान, नाव विधान, उद्दिष्ट विधान हे घटनापत्रकाशी संबंधित आहे, म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 15, कंपनीच्या अंतर्गत प्रशासनाचे व दैनंदिन कामकाजासंबंधीचे नियम कशा दिलेले असतात? नियमावली दिलेले असतात, उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 16, नियमावलीने घालून दिलेल्या मर्यादेबाहेर परंतु घटनापत्रकांतर्गत असलेले एखादे कृत्य म्हणजे अधिकारांतर, म्हणजे अधिकाराच्या कक्षेत असलेलं कृत्य ए. प्रश्न क्रमांक 17, घटनापत्रकाच्या कक्षेबाहेर असलेले एखादे कंपनीचे कृत्य म्हणजे अधिकार बाह्य, अधिकार नसताना केलेले कृत्य, म्हणून त्याला आपण म्हणतो अधिकार बाह्य कृत्य बी. प्रश्न क्रमांक 18, कंपनीची नियमावली हे डॅश डॅश दस्तऐवज म्हणून मानले जाते, खाजगी का सार्वजनिक? सार्वजनिक. सर्वांना कंपनीची नियमावली पाहता येऊ शकते, योग्य शुल्क भरून कोणत्याही कंपनीची नियमावली तुम्ही पाहू शकता आणि म्हणून कंपनीची नियमावली हे सार्वजनिक दस्तऐवज म्हणून मानले जाते. प्रश्न क्रमांक 19, संचालकांची संख्या, त्यांचे अधिकार, मोबदला, कर्तव्य व जबाबदाऱ्या इत्यादींची माहिती कोणत्या दस्तऐवजात, कागदपत्रात नमूद केलेली असते? तर ती असते नियमावलीमध्ये आणि उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 20, कंपनीच्या अंकेक्षकाची म्हणजेच ऑडिटरची नेमणूक, त्याचा मोबदला इत्यादी बाबतचे नियम कोणत्या दस्तऐवजात नमूद केलेले असते? ते सुद्धा नियमावलीत नमूद केलेले असतात, उत्तर आहे ए. विद्यार्थी मित्रहो, कंपनीच्या प्रमुख दस्तऐवजामध्ये आपण घटनापत्रक पाहिलेलं आहे. आज आपण नियमावलीची माहिती घेतलेली आहे. आता यापुढील तिसरं जे काही दस्तऐवज आहे ते म्हणजे माहितीपत्रक. त्या माहितीपत्रकाबाबतची संपूर्णतः माहिती आणि त्यावर येणारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन याचा मागोवा आढावा आपण पुढील भाग क्रमांक 4 मध्ये
पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे त्याला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा. माझी स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या चारीच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्या फॉलो करू शकता आणि येणारे अपडेट्स जाणून घेऊ शकता. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आतापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतील आणि येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल. आणि म्हणून निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.